हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीरची भाजी एकदम हॉटेल स्टाईल। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। हे 250 ग्रॅम पनीर घेतले आहे, त्याचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहे। आणि तुम्ही विचार करत असाल हा असा तुकडा का केलाय, मी तुम्हाला पुढे सांगतेच तुम्हाला हे। आणि हे मी 1 वाटी मटर घेतलेले आहे। तर आता सुरुवात करूया आपण। तर आता मी हा पॅन घेतला आहे। आपण सर्वप्रथम पनीर फ्राय करून घेऊया। यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे। तर आता आपण हे पनीर यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊया। हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊया। 1 मिनिट फ्राय करून घेतले आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर आपण आता त्याच तेलामध्ये हे कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे, ते आपण त्यामध्ये परतून घेऊया। आपण हे अर्धा टेबलस्पून जिरे पण टाकून घेऊया। तर आपण हे काजू 10-12 काजू भिजत ठेवले होते आणि खसखस, आता ते आपण यामध्ये टाकून घेऊया। हे आपले आता आपण 2 मिनिटं चांगले परतून घेतले आहे। आता आपण हे मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया। यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्या पण टाकल्या होत्या, त्याचा व्हिडिओ शूट नाही झाला। हा आपला मसाला थंड झाला आहे, आपण हा मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण त्यामध्ये हे पनीरचे नाही का मी तुम्हाला मगाशी सांगितलेले, या पनीरचे तुकडे आपण यामध्ये टाकून आता ते आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया। आपण हे ग्राइंड करून घेतले आहे। आता आपण हे चांगला मसाला परतून घेऊया। तर आपण आता परत कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये हा तेजपत्ता टाकून घेऊया आणि हे 3 विलायची टाकून घेऊया। आता आपण हा ग्राइंड केलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। पण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे। त्याला मला एक 5 ते 6 मिनिटं लागले चांगले परतायला। आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ। ही 2 टेबलस्पून मिरची पावडर आहे, अर्धा टेबलस्पून हळद आणि 1.5 टेबलस्पून आपण किचन किंग मसाला टाकून घेऊया। आणि आता आपण मसाला पण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊया। असा आपला तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतले आहे पूर्ण 2 मिनिटं। आता आपण त्यामध्ये हे मटर टाकून घेऊया, चांगलं परतून घेऊया। आता आपण हे पनीर पण टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। आणि आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आता चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता आपण ही कसुरी मेथी घेतली आहे, ती आपण यामध्ये चोळून टाकूया। आणि आता हे आपण 5 ते 10 मिनिटं शिजून घेऊया। आता आपली मटर पनीरची भाजी अशी छान तयार झाली आहे। तर आता आपण ही ताटामध्ये काढून घेऊया। तर बघा, अशी आपली मटर पनीरची भाजी तयार आहे। तर मी आज चपाती बनवली आहे, तर तुम्ही ही भातासोबत रोटीसोबत पण खाऊ शकता। तर बघा, आपली असं मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।